नीट परीक्षेतील गुणांच्या गोंधळाविरोधात पालक हायकोर्टामध्ये धाव घेणार आहेत। पुण्यातील विद्यार्थी आर्यन चव्हाणचे वडील कोर्टामध्ये जाणार असल्याचं कळतंय। आर्यन चव्हाणच्या वडिलांनी एबीपी माझाला तशी माहिती दिलेली आहे। याचिकेमध्ये एनटीएला पक्षकार करणार अशी देखील माहिती समजते। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्यासोबत आहेत। मंदार, आर्यनच्या या संपूर्ण रिझल्टमध्ये नेमकं काय घोळ झालेला होता आणि त्यानंतर आता वडिलांनी कोर्टामध्ये जाण्याचा इरादा केलाय, काय अपडेट्स मिळतात? आर्यनला 13 जुलैला एनटीएच्या वेबसाईटवरून जी त्याची OMR शीट मिळाली त्यामध्ये 720 पैकी 708 गुण त्याला दाखवण्यात आले होते आणि त्यामुळे त्याची ऑल इंडिया रँक ही 8 नंबरची येत होती। म्हणजे तो संपूर्ण देशभरातून 8व्या क्रमांकाचे गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता। मात्र जेव्हा 15 जुलैला ईमेलच्या मार्फत त्याला OMR शीट आली ती वेगळीच निघाली आणि त्यामध्ये त्याला अवघे 217 गुण दाखवण्यात आले। या दोन्ही OMR शीट त्याच्याकडे आहेत। आपण एबीपी माझाच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आणलं। मात्र त्याच्या वडिलांनी एनटीएला याबद्दल ईमेलच्या मार्फत संपर्क केला, कोणताही त्यांना रिप्लाय मिळाला नाही। त्यामुळे आता आर्यनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याबद्दल याचिका दाखल करायचं ठरवलंय। त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत ते सगळे ते कोर्टात मांडणार आहेत आणि एनटीएला त्यामध्ये प्रतिवादी केलं जाणार आहे। एनटीएने या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय असं या आर्यनच्या वडिलांचं म्हणणं आहे। त्यामुळे एनटीएकडे जे काही माहिती आहे ती त्यांना न्यायालयात मांडावी लागेल, पूर्णपणे ती माहिती रेकॉर्डवरती येईल। नक्कीच, धन्यवाद मंदार या सविस्तर माहितीसाठी।